नमस्कार, मी सुनील कातरे. रायगड टाइम्स महाराष्ट्र न्यूज 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर राजकीय दृष्टिकोन आज आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या बित्तम बातम्या आपण जाणून घेतो. आज आपण रायगड जिल्ह्यातील राजकीय अंदाज जाणून घेणार आहोत. पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वी विविध दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही लोकांचं असं म्हणणं आहे की शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा इतर विरोधी पक्ष असेल, यामध्ये कुठेतरी आता ताकद तेवढी राहिलेली नाही आहे. परंतु नवीन कारभार सोपवलेल्या ज्या पदाधिकारी असतील किंवा जे दिग्गज जे समाजसेवक असतील, आपण त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत आज खारघरमधील तेजस्विनीताई घरत आहेत. एकंदरीत सरचिटणीस शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा म्हणून त्यांची निवड झालेली आहे काही दिवसांपूर्वी. नेमका प्रवास कसा असणार आहे, नेमके काय काय दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतील. शेतकरी कामगार पक्षाची अनेक वर्षापासूनचा इतिहास आहे आणि एवढ्या लवकर भारतीय जनता पार्टीच्या काही दिग्गज नेत्यांनी सोडल्यानंतर आता शेतकरी कामगार पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे, आपण ताईकडून जाणून घेणार. ताई, तुमच्या सर्वप्रथम स्वागत आहे. काय सांगाल, आता या ठिकाणी पाहायला गेलं तर विरोधी पक्ष नेत्यांचा असं दावा येतो की विरोधी पक्ष नेता जर वीक झाला तर त्यानंतर विकास कुठेतरी थांबतो. आता तुम्हाला काय वाटतं, भारतीय जनता पार्टी या ठिकाणी कार्यरत असताना शेकापची कमान जी आहे ती तुमच्या हातात देखील मोठ्या प्रमाणात सोपवण्यात आली, काय भावना? शेतकरी कामगार पक्ष हा बऱ्याच वर्षापासूनचा जुना पुरातन म्हणता येईल असा हा पक्ष आहे आणि हा न संपणारा आणि कोणी या पक्षाला संपवू शकत नाही असा पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचा कोणी प्रयत्न जरी केला तरी हा संपवू शकत नाही आहे, कारण शेतकरी कामगार पक्षातनं इकडे विद्यार्थी तयार होऊन दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. म्हणजे हा एक निष्ठावंत कार्यकर्त्याचा हा पक्ष आहे. आणि माननीय जयंतभाई पाटील असू देत, बाळाराम पाटील साहेब असू देत, यांच्या कार्यकर्त्यांवर असणारा अतूट विश्वास, त्याच्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते या गोष्टीला अजिबात घाबरलेले नाही आहेत. आणि कोणी कितीही म्हटलं की आम्ही हा पक्ष संपवू, तो एवढ्या संपुष्टात येणार का पक्ष नाही. एक शाळा असते, शाळेचे गुरु असतात, मुख्याध्यापक असतात, डीन असतात, त्यांनी बनवलेला हा पक्ष आहे. शाळेतनं विद्यार्थी शिकून निघून जातील याचा अर्थ असं होणार नाही की ती शाळा संपून जाईल की संपुष्टात येईल. म्हणून ही शाळा आहे ती तशीच राहणार आहे. याच्यात कार्यकर्ते तयार होतील आणि जे जे कार्यकर्ते या पक्षात तयार होतात ते मोठ्या मोठ्या पदावरच असतात. आज मी पण शेतकरी कामगार पक्षामध्ये गेली 12-13 वर्ष कार्यरत आहे आणि असा कधी विचारच नाही केला मी कधी की मला कोणतं पद मिळेल किंवा मी पदाची कुठची लालसा कधी काही आलेली नाही आहे. जे मला पक्षातर्फे देण्यात आली, जी जबाबदारी देण्यात आली, ती निष्ठेने मी पार पाडलेली आहे. नक्कीच पाहायला गेलं तर कोणताही पक्ष एखादी जबाबदारी देताना कामाचा पूर्वीचा इतिहास पाहतो. तुम्ही आता या जबाबदारीनंतर नागरिकांच्या सेवेसाठी असे कोणते प्रमुख कामं होणार आहेत तुमच्या माध्यमातून, जी नागरिकांच्या सेवेसाठी या मुलाखतीमधून त्यांना उपयोग पडतील, असे कोणते प्रमुख कामं असतील? प्रमुख कामांमध्ये महिलांसाठी रोजगाराचं आम्ही मागेही बोललो होतो, आताही तेच आहे. आणि इकडच्या विद्यार्थ्यांसाठी खारघर नो लिकर झोन म्हणून प्रामुख्याने आहे आणि इथे एज्युकेशन हब म्हणून खारघरला ओळखण्यात येतं. तर आत्ताच 2 दिवसापूर्वी संघर्ष यात्रेचा जो नो लिकरचं जी साखळी उपोषण झालं होतं त्याच्यामध्ये पण आमचा पाठिंबा होता. आणि शेतकरी कामगार पक्ष पहिल्यापासून या गोष्टीवर विरोधच करत आले आहे की नो लिकर झोन म्हणून खारघरची ओळख करण्यात आलीच पाहिजे, कारण एज्युकेशन हब आहे. आज जर इथे लिकर झोनसाठी जर परमिशन दिली तर गल्लोगल्ली आपल्या इकडे वाईन शॉप चालू होणार आहेत आणि याच्यामुळे आपली जी तरुण पिढी आहे ती याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकते. आणि हे होऊ नये म्हणून आमचा जो लढा पूर्वीपासूनचा जो होता ग्रामपंचायतीपासूनचा, तो आजही कायम आहे आणि पुढेही कायम राहणार आहे. मॅडम, कसं पाहाल की एकीकडे पाहायला गेलं तर शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास रायगड जिल्ह्यामध्ये तर भरपूर वर्षापूर्वीचा आहे आणि अखंडित प्रवास जो आहे त्या प्रवासाची आता जी महत्त्वाची कमान तुमच्याकडे सोपवली, त्यानंतर तुम्ही विकास कामाचा आढावा सांगितला, पण विरोधी पक्ष नेत्यांचं असं पण म्हणणं आहे की आता शेकापमध्ये काय राहिलं नाही. त्यांना काय तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने आता तुम्ही शेकापचं काम कराल? शेतकरी कामगार पक्षात मी तेच म्हटलं, न संपणारा पक्ष आहे. याच्यात कार्यकर्ते घडत असतात, तयार होत असतात. आज गावोगावी शहरामध्ये पण शेतकरी कामगार पक्ष तेव्हा जसा ठाम होता तसाही आजही ठाम आहे. आणि आजचे जे आपले जे म्हणतात ना निष्ठावंत कार्यकर्ते आज समोर दिसून आलेले आहेत की किती निष्ठावंत कार्यकर्ते आज या परिस्थितीत सुद्धा आपल्यासोबत ठाम आहेत, हे साहेबांना सुद्धा कळून आलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही आपण पक्ष सांगतील, जबाबदारी देतील, ते प्रत्येकजण आपापल्या परीने पार पाडणार आहेत. शैक्षणिक तर आहेतच आपल्या. आज अवाढव्य इथे डोनेशन घेतले जातात आणि काही मुलांना ॲडमिशनसुद्धा भेटत नाही. जरी कमी मार्क्स असले तरी त्यांना ॲडमिशन घ्यायला प्रॉब्लेम होतो. अशा नागरिकांना मी, विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आवाहन करीन की तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तसंच झालं हॉस्पिटल.
आज हॉस्पिटल इथे लिमिटेड आहेत आणि त्यांचे खर्च अवाढव्य आहे आणि रहिवाशांना इकडचे ते हॉस्पिटल परवडणारे नाही आहेत, पण त्यांना दुसरं ऑप्शन नसल्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागतं. मेडिक्लेम असो किंवा काही असो, तरी पण त्या हॉस्पिटलची बिलं जी आहेत ती आज लाखोंमध्ये भरमसाठ होत आहेत. 4-4, 5-5 दिवसाचं बिल पण भरमसाठ होत आहे. तर ते अशा पण हॉस्पिटल्सवर पण आपल्याला थोडंसं बंधनं आणली पाहिजे. एक लिमिटेड इकडच्या जवळच्या नागरिकांसाठी तरी हे पाहिजे, सुविधा पाहिजेत. त्याच्यासाठी पण आमचे प्रयत्न नेहमीच चालू असणार आहेत. आणि त्या नागरिकांना पण मी आवाहन करते की कोणालाही असा काही त्रास असेल, काही प्रॉब्लेम असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. ते काय सांगाल, महिलांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, त्याबद्दल कसं पाहता? पाण्यासाठी तर मला वाटतं बरेच वर्षापासून आमची ही जी लढाई आहे ती संपतच नाही आहे आणि संपणार नाही असं दिसूनच येत आहे. कारण आत्ता ज्या सत्तेत असलेले जे राजकारणी आहेत त्यांना तो पाण्याचा प्रश्न सोडवायचाच नाही आहे. कारण त्यांना टँकर लॉबीमधून जो पैसा भेटलेला आहे त्याच्यात त्यांचं कमिशन जे होतं आहे त्याच्यामुळे त्यांची भरमसाठ पैसे भेटतो आहे त्यांना. त्याच्यामुळे ते लोक पाण्याचा प्रश्न सोडवायला तयार नाही आहे. पण पाण्याचा प्रश्न ही मूलभूत गरज आहे आणि तो सुटला पाहिजे. फक्त डॅम आम्ही काम चालू करणार, इलेक्शन आलं आहे तेवढ्यापुरतं बोलणं हे नाही होत. तुम्हाला काम करून द्यायचंच असतं तर हे तुम्ही कधीच काम केलं असतं. जसं कर्जतचं पोशीर इकडचं जे डॅमचं जी घोषणा करण्यात आली ही आता इलेक्शन आलं आहे म्हणून केली आहे. जर ह्यांना काम करायचंच असतं तर ह्यांनी कधीच केलं असतं. 4 महिन्यावर इलेक्शन आलं तर त्यांनी आज घोषणा केली की या डॅमच्या विचार केला जाईल आणि त्याच्यावर काम केलं जाईल म्हणून. उपयोग नाही ना, ते पेपरवर्कवरच राहणार आहे. जोपर्यंत इकडच्या रहिवाशांना पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तो प्रश्न तसाच प्रलंबित राहणार आहे. प्रशासकीय विभागांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. इतर कोणताही प्रशासकीय विभाग असेल त्यांच्याबद्दल काय सांगाल? अधिकारी असतात, दबावाखाली काम करत असतात, त्यांना एक सहारा म्हणून तुम्ही कसं पाहता? अधिकारी म्हटलं तर बघा, आम्ही स्वतः डोळ्यानं बघतो की त्यांच्यावर किती प्रेशर आहे आणि प्रेशर कोणाचा असतो? सत्ताधाऱ्यांचाच असतो, दुसरा कोणाचाच नसतो. आणि त्यांचा प्रेशर पण असा असतो की ते लोक डिसिजन नाही घेऊ शकत. आणि त्याच्यामुळे भरपूर आज आम्ही खारघरमध्येच बघत आलेलो आहे की खारघरमध्ये भरपूर ठिकाणी कामं तशीच पडलेली आहेत. म्हणजे त्यांच्यावर लक्ष घातलेलं नाही आहे. आणि का? दबाव असल्याशिवाय असं घडत नाही आणि हे चुकीचं आहे. प्रशासनाला पण याचा विचार केला पाहिजे. भले आम्ही विरोधी पक्षात असो किंवा सत्तेत असो, पण ते काम तुम्ही जनतेसाठी केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. सोबतच आजच्या या खास मुलाखतीमध्ये आपण जगदीश गरज सर जी आपल्यासोबत जोडलेले आहेत. सामाजिक विषयावर आपण चर्चा करणार आहोत. खारघरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाची महत्त्वाची बाजू या अनेक पद्धतीने आपल्यासमोर आलेली आहे. परंतु आज विविध आपण स्टंट पाहिले, भाजपचे भरती ओटी पाहिली, त्यानंतर आता या विषयावर आपण चर्चा करत होतो. परंतु खारघरमध्ये लिकर झोन संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सर काय सांगाल? सिडको प्रशासन असेल, पनवेल महानगरपालिका असेल, यांच्या निर्देशनाखाली अनेक वेगवेगळे डेव्हलपमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु प्रशासनाला लिकर झोनपासून का प्रॉब्लेम आहे? या खारघरसारख्या सुरळीत चाललेल्या शहरामध्ये लिकर झोन किती महत्त्वाचा आहे, काय सांगा? सर्वप्रथम मी संघर्ष समितीचं आभार मानतो की आमच्याबरोबरच त्यांनी याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. शेतकरी कामगार पक्ष सुरुवातीपासूनच म्हणजे 30-40 वर्षापासून ज्यावेळेस खारघरचं अस्तित्व नव्हतं, शहराचं अस्तित्व नव्हतं, तेव्हापासून 2017पर्यंत माननीय विवेकानंद पाटील साहेब आमदार आणि आमदार बालराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या अद्यापत असणारी खारघर ग्रामपंचायत यांनी कधीही लिकरसाठी म्हणजे दारूसाठी परवानगी दिली नाही. कुठल्याही सदस्याने किंवा सरपंचाने याला परवानगी दिली नाही. पण 2017 नंतर सत्तापलट झालं, केंद्रात बदल झाली, केंद्रात सत्ता भाजपची आली. त्याच्यानंतर राज्य शासनामध्ये, महाराष्ट्र शासनामध्ये पण सत्ता भाजपची आहे. आता पनवेल महानगरपालिकेमध्ये पण सत्ता भाजपची आहे. स्थानिक आमदार पण भाजपचा आहे. मग लोकप्रतिनिधी कायदा असून, लोकप्रतिनिधीचं राज्य असून, लोकप्रतिनिधींच्या सही शिक्क्याशिवाय पुढे हालचाली होत नाही. मग यांना परवानगी दिली कशी? प्रशासनावर यांचा दबाव आहे का? प्रशासन यांच्या पुढे झुकला आहे का? तर प्रशासनाचा झुकत असेल, प्रशासनाचा काय त्रास असेल तर आम्ही शेतकरी कामगार पक्ष या नात्याने आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि संघर्ष समिती त्यांच्याबरोबर आहे. त्या 2 दिवसाचं उपोषण झालं, उपोषणाची सांगता झाली आणि आम्ही प्रशासनाला कुठे जर त्रास असेल काय असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आणि हा खारघर नो लिकर झोन आहे तो तसाच राहिला पाहिजे, म्हणजे येणारी पिढी बर्बाद होण्यापासून वाचली पाहिजे. हा शेतकरी कामगार पक्षाचा उद्देश होता आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी
आम्ही आज प्रयत्नशील आहोत, उद्याही असणार आहोत आणि भविष्यामध्येही असणार आहोत. सर पाहायला गेलं तर ताईंना सहचिटणीस रायगड जिल्ह्याची महत्त्वाची कमान देखील सोपवण्यात आलेली आहे. पण खारघर नोड सोडता तळोजा नोड देखील पाहायला गेलं तर त्या ठिकाणी नवीन डेव्हलपमेंटच्या विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात हा लिकर झोनचा जो उल्लंघन होताना दिसतंय. शाळाच्या जवळपासच्या विभागामध्ये बिअर शॉप असतील, वाईन शॉप असतील किंवा बार असतील हे मोठ्या पद्धतीने दिसत आहेत. तर ह्या तळोजा नोड किंवा या पनवेल महापालिकेच्या कायद्यामध्ये असणाऱ्या विविध भागामध्ये तुम्ही कार्यरत होणार का? नक्कीच कार्यरत होणार. पण असं आहे की खारघर हे एज्युकेशन हब म्हणून डिक्लेअर केलेलं. आज तिथे 11 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, 4 ते 6 मेडिकल कॉलेजेस आहेत आणि शाळा तर भरपूरच प्रमाणात आहेत. आणि ह्या शाळेमध्ये शिकण्यासाठी, या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकण्यासाठी परप्रांतातून, परदेशातून मुलं इथे शिक्षणासाठी येत आहेत. याच्यासाठी इथे येतात की हे नो लिकर झोन आहे, इथे दारू नाही आहे आणि या अनुषंगाने ते इथे ॲडमिशन घेतात की इथलं वातावरण चांगलं आहे. पण आज मी बघतो की 2 बारला परमिशन भेटली आणि 25 बारच्या काहीतरी परवानग्या एका लाईनीमध्ये पेंडिंग आहेत. सध्या वाईन शॉपच्या परवानग्या पेंडिंग आहेत. फक्त बार भेटली, दारू भेटली, पिण्याची परवानगी भेटली, तसं नाही आहे. त्याच्याबरोबर वाढती गुन्हेगारी आली, त्याच्याबरोबर दारू पिऊन ॲक्सिडेंट्स होत आहेत. दारू आता प्रत्येक ठिकाणी, आज खारघरमध्ये ट्रॅफिकची समस्या एवढी आहे, दारूने ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत, हाणामाऱ्या होण्याचे चान्सेस जास्त आहेत. या सगळ्या वाईट गोष्टी त्याच्याबरोबर येत आहेत. म्हणून आम्हाला याचा लिकरचा पूर्ण विरोध आहे खारघरसाठी. नक्कीच पाहायला गेलं तर आपल्यासोबत जोडले होते शेतकरी कामगार पक्षाचे नवीन सहचिटणीस असणाऱ्या तेजस्विनीताई घरत आणि जगदीश सरजी घरत होते. ह्या सगळ्या मुलाखतीमध्ये महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा केली. तुम्हाला काय वाटतं या विषयांबद्दल कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. वृत्त बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स महाराष्ट्र 36च्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश शिंदेसोबत सुनील कातारे, महाराष्ट्र 36.